हॅलो. तर कोणतंही संभाषण सुरू करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रीटिंग. म्हणजेच इंग्रजीमध्ये गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. कारण आपण याच ग्रीटिंग्जनी कुठल्याही संभाषणाची, कॉन्व्हर्सेशनची सुरुवात करतो. तर आज आपण शिकणार आहोत जर्मन ग्रीटिंग्ज. या जर्मन ग्रीटिंग्सचे 2 प्रकार आहेत. एक आहे फॉर्मल आणि दुसरं आहे इन्फॉर्मल. फॉर्मल ग्रीटिंग म्हणजे काय? तर जेव्हा समोरची जी व्यक्ती आहे, ज्याला आपण ग्रीट करणार आहोत, ती अननोन असेल, अनोळखी असेल किंवा आपल्यापेक्षा मोठी असेल किंवा ती सिच्युएशन जी आहे ती फॉर्मल असेल, जसं की ऑफिसमध्ये आपण आहोत, तर अशा वेळी आपण फॉर्मल ग्रीटिंग्स वापरतो. आणि जेव्हा समोर मित्र-मैत्रिणी असतील किंवा कुटुंबातले काही व्यक्ती असतील, तर तेव्हा आपण इन्फॉर्मल ग्रीटिंग्स वापरणार आहोत. तर जर्मनमध्ये 2 प्रकारचे ग्रीटिंग्स आहेत. एक फॉर्मल आणि दुसरं इन्फॉर्मल. चला आता आपण ग्रीटिंग शिकूया. तर पहिलं आपलं ग्रीटिंग आहे इन्फॉर्मल ग्रीटिंग. ते आहे हॅलो. हॅलो म्हणजे अर्थातच हॅलो. फक्त हे जे स्पेलिंग आहे ते थोडंसं वेगळं आहे. जर्मनमध्ये HALLO असं आहे. त्याचा उच्चार आहे हालो, हालो. आता या पुढची काही ग्रीटिंग्ज जी आहेत ती फॉर्मल ग्रीटिंग्ज आहेत. जसे गुड मॉर्निंग, गुड नाईट, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून. तर पहिलं ग्रीटिंग गुटेन मॉर्गन म्हणजेच गुड मॉर्निंग म्हणजेच शुभ सकाळ. तर हे आहे फॉर्मल ग्रीटिंग गुटेन मॉर्गन. त्यानंतर अर्थातच शुभ दुपार, गुड आफ्टरनून, त्याला आपण म्हणतो गुटेन टाग, गुटेन टाग. आणि या गुटेन टागचा दुसरा अर्थ होतो शुभ दिवस म्हणजेच गुड डे. त्यानंतर संध्याकाळ गुटेन आबेंड, गुटेन आबेंड म्हणजेच गुड इव्हनिंग, शुभ संध्याकाळ. आणि शेवटचं ग्रीटिंग आपलं असतं गुड नाक्ट, शुभरात्र, शुभरात्री, गुड नाक्ट, गुड नाईट. आता पुन्हा जरा आपण ही सगळी ग्रीटिंग एकदा वाचूया. हॅलो हे आहे इन्फॉर्मल ग्रीटिंग. हॅलो, गुटेन मॉर्गन, गुटेन टाग, गुटेन आबेंड, गुटे नाक्ट. आता अशी काही ग्रीटिंग्ज आहेत जी आपण बाय म्हणण्यासाठी वापरतो. त्यातही 2 प्रकार आहेत. एक आहे चूज म्हणजेच गुड बाय. पण हे चूज शब्द जो आहे, जे ग्रीटिंग आहे, ते इन्फॉर्मल ग्रीटिंग आहे. चूज हे एक इन्फॉर्मल ग्रीटिंग आहे. आणि फॉर्मल ग्रीटिंग आहे auf Wiedersehen, auf Wiedersehen. याचाही अर्थ गुड बाय असा आहे किंवा सी यू अगेन. गुड बाय किंवा सी यू अगेन हे ग्रीटिंग फॉर्मल आहे. आता आपण काही शब्द शिकणार आहोत की जे आपण वारंवार बोलताना वापरतो. तर पहिला शब्द आपला आहे डांके. डांक शब्दाचा अर्थ आहे थँक्यू. आणि जेव्हा आपण कोणते डांक म्हणताय त्याला रिप्लाय म्हणून आपण म्हणणार आहोत बिटे. या बिटे शब्दाचा इथे अर्थ आहे वेलकम. पुढचा शब्द हो. हो म्हणजे या. तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल येसला या म्हणतात. तर आता तुम्हाला कळलं असेल की या हा जर्मन शब्द आहे येस. सो या म्हणजे हो म्हणजेच येस. त्यानंतर नाईन, नो. नाईन म्हणजे नाही, नो. तर ही होती जर्मन ग्रीटिंग्स. आता तुम्हाला एक छोटासा होमवर्क, छोटंसं टास्क म्हणायला हरकत नाही, की तुम्ही ज्या वेळी हा व्हिडिओ पाहताय त्या वेळेप्रमाणे तुम्ही ग्रीटिंग कमेंटमध्ये लिहायचं आहे. जसं की जर का सकाळचे 10 वाजलेत
तर मी अर्थातच म्हणणार गुटन मॉर्गन. तर अशा प्रकारे तुम्ही तुमची वेळ बघून ग्रीटिंग कमेंटमध्ये लिहायचं आहे. ओके? तर चीअर्स.